अमरावती शहरात कचरा संकलनाचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे। कोणार्क कंपनीच्या सफाई ठेकेदाराकडील 100हून अधिक कचरा वाहतूक ट्रक आणि कॉम्पॅक्टर चालकांनी आज हडताल पुकारली आहे। मागील 2 महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचा आरोप चालकांनी केला आहे। तसेच सुरक्षा व्यवस्था, पीएफ आणि ओव्हरटाईम आणि इन्शुरन्स यांसारख्या मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले। ही हडताळ इरविन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रार्थना स्थळावर सुरू आहे। अमरावती म्युनिसिपल वाहन चालक सफाई कामगार कर्मचारी यूनियन, मैं अध्यक्ष नारायणराव चौहान। आज हम यहाँ पे इसलिए रुके हुए हैं कि पिछले महीने का पगार कंपनी ने हमसे दिया हुआ नहीं है और जो सुविधा कारपोरेशन से इनके एग्रीमेंट में लागू है वो सुविधा आज तक की हमसे मिली नहीं है। पीएफ, ईएसआईसी इन्होंने आज तक के हमारा कुछ नहीं दिए। अगर हम वो बोलने जाते हैं किसी के पास में तो कोई सामने आता नहीं है, वो बोलते काम पट्टा है तो करो, नहीं तो मत करो, घर पे जाओ। और हमारा जो शासकीय छुट्टी है 15 अगस्त, 26 जनवरी, कामगार दिन, वो हमको ज़बरदस्ती काम करवा लेते हैं। वो बोलते हैं अति आवश्यक काम है। अति आवश्यक काम का कोई टाइमिंग है? वो एग्रीमेंट के हिसाब से 8 तास लिखा हुआ है, 8 घंटे का काम है। उसके ऊपर जो काम होता है उसका घंटे प्रमाणे उसका जो भी मुनाफा है वो देने को ना, वो भी नहीं दे रहे। तो हमने करना क्या? किसके पास जाना है? कौन है मालक? यावेळी उपमहापौर सचिन भेंडे आणि नगरसेवक प्रशांत वानखडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चालकांच्या समस्या जाणून घेतल्यात। चालकांचा आरोप आहे की जुन्या वाहनांना फक्त रंग लावून नवीन दाखवले जात असल्याचे बोलले जात आहे। तसेच वेतन 30 दिवसांच्या हिशोबाने दिले जात असले तरी महिन्यातील दिवसांनुसार योग्य हिशोब होत नाही। एक सवाल इसमें से ये सामने आता है कि महानगर पालिका के साथ में जो एग्रीमेंट हुआ कोणार्क कंपनी का, वो एग्रीमेंट में ये सब चीजें नहीं है क्या, जिसके माध्यम से कोणार्क कंपनी यहाँ पे अपना काम कर रही है। वो काम करने का जो तौर तरीके है, टर्म्स एंड कंडीशन है, वो अगर मोड़ती है, वो अगर अनदेखी करती है, कि इसके ऊपर अंकुश किसका होना चाहिए? महानगर पालिका का होना चाहिए या और कलेक्टर का होना चाहिए या कमिश्नर का होना चाहिए, क्या किसका होना चाहिए? इसके ऊपर किसी का भी अंकुश नहीं है। महानगर पालिका का जो प्रशासन है वो भी अनदेखी कर रही है। इसके वजह से वो इतनी हिम्मत कर रही। एक कंपनी आती है, एग्रीमेंट करती है, लोगों को काम करवा लेती है और पगार नहीं देती। काम करने के बाद में पगार देना चाहिए, ये नियम है। 100 लोक आहे, टोटल 105 लोक आहे मी कामावर। आज त्यांनी कंपनीच्या गाड्या बंद ठेवल्यामुळे त्यांनी 17 गाड्या प्रायव्हेट वाढवल्या। त्या गाड्याचा इन्शुरन्स नाही, काही नाही। आमच्या गाड्या का नाही चालून राहिल्या? आम्हाला कामावर का नाही होणार? मग कंपनी काय कामाची? जो गाड़ी चलाते उसके इंश्योरेंस वगैरह है? हाँ, उसका इंश्योरेंस फुल है। वो नई गाड़ी है, वो नया गाड़ी उन्होंने खड़ी कर दिया, पुराने ठेकेदारों की गाड़ी चला रहे हैं। कंपनी की तरफ से क्या क्या सुविधा है आपको? कंपनी की तरफ से हमको कोई भी सुविधा नहीं है, अभी प्राप्त ही नहीं हुई हमारे से। हम अभी 15, 17, 17, 20 साल हो गए हम लोगों को काम करते हुए। आपका यूनिफॉर्म, इंश्योरेंस कुछ भी नहीं है, यूनिफॉर्म नहीं है, प्रोटेक्शन किट नहीं है, सुविधा नहीं है, हमारा बीमा नहीं है, गणवेश नहीं है। हमको बोलते अति आवश्यक काम है, वो करना ही पड़ेगा। किसको शिकायत किया? हमने ये शिकायत कंपनी के हेड को भी किया, उन्होंने सुना नहीं। और जो धीरज गंगाराम जी कोई है, उनका कोई यूनिट का मैनेजर है, वो तो सुनने को तैयार नहीं है। फोन करो अरे नहीं करता है, पट्टा है तो करो, नहीं तो मत करो, बिहारी भरते नहीं तो हम बिहारी भरती है। कंप्लेंट किया आपने? कंप्लीट किया, आयुक्त से आयुक्त की तो मेरी बात गई हुई है। ओव्हरटाईमचे पैसे दिले जात नाही, पीएफ बाबत कोणतीही स्पष्ट माहिती नाही, तसेच इन्शुरन्सही नाही। ड्युटी दरम्यान अपघात झाल्यास जबाबदारी कंपनीची असते, परंतु कंपनी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। अमरावती शहरातला गाळ काढायचा आणि कचरा उचलायचा ठेका गेल्या 5 महिन्यापासून कोणार्क कंपनी मुंबई यांना देण्यात आलेला आहे। त्यामध्ये डंपर लॉन्चर, टिप्पर, कॉम्पॅक्टर यासाठी ड्रायव्हर्स, हेल्पर आणि सुपरवायझर अपॉइंट केले गेलेले होते। त्यांचं आजपर्यंत EPF ESIC भरणा झालेलं नाही। त्यांचं नाव कामगार म्हणून समाविष्ट करण्यात आलेलं नाही, अशी या कामगारांची म्हणजे मागणी आहे। आणि त्यानंतर त्यांचं मागच्या महिन्याचं वेतन न केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। या सर्व गोष्टीसाठी अमरावती शहर हे आमचं शहर आहे, या कचऱ्याचं शहर म्हणून ओळख व्हावं नाही, यासाठी आमचे सहकारी सन्माननीय प्रशांत भाऊ वानखडे, आमच्या दुसऱ्या भगिनी लुल्लाताई, आम्ही सगळे इथं येऊन मध्यस्थी करायचा प्रयत्न करतोय। सगळ्या कामगारांना, सुपरवायझरांना विनंती करतोय का अमरावती शहर हे आपलं शहर असल्यामुळं कंपनी बाहेरची आहे। कंपनीला तर आम्ही सन्माननीय आयुक्त मॅडम किंवा अतिरिक्त आयुक्त मॅडम नाईक मॅडमशी बोलून
मध्यस्थी करून त्यांना काहीतरी पनिशमेंट करून यांचं वेतन EPF-ESIC भरणा करायसाठी बाध्य करू. पण तरी अमरावती शहराचं काम न बंद ठेवता आपण त्वरित काम सुरू करावं अशी आमची सर्व कर्मचाऱ्यांना एक विनंती राहील. उनको कितने दिन से पेमेंट नहीं मिला? मागच्या महिन्याचं वेतन त्यांचं मिळालेलं नाही आहे, पण EPF-ESIC जे आहे हे गेल्या 6 महिन्यापासून त्यांचा भरणा करण्यात आलेला नाही असं त्यांची मागणी आहे. युनिफॉर्मही दिला जात नाही, त्यामुळे चालकांची ओळखही स्पष्ट होत नाही. सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंद ठेवण्याचा इशारा चालकांनी दिला आहे. जर तातडीने तोडगा निघाला नाही तर अमरावती शहरात कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोनार कंपनीच्या अरेरावीच्या धोरणामुळे आज सर्व कामगारांचा जे कोनार कंपनीमध्ये ट्रकवर JCBवर काम करतात त्या सर्व कामगारांचा या ठिकाणी आज निषेध नोंदवण्यासाठी काम बंद आंदोलन केलेलं आहे. आमचे उपमहापौर सचिनदादा भेंडे या ठिकाणी उपस्थित आहे आणि कामगारांच्या पाठीमागे उपमहापौर आमचे, त्याचप्रमाणे आमचे कर्तव्यदक्ष आमदार रविभाऊ राणा, सुनीलभाऊ राणा हे कामगारांच्या भक्कमपणे पाठीशी आहेत. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही. युवा स्वाभिमानी पक्षसुद्धा स्वस्थ बसणार नाही. कारण की कोणतीही कंपनी बाहेरून येऊन इथे जर अरेरावी करत असेल तर ही बाब खपवून घेतल्या जाणार नाही. म्हणून कामगारांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो.